सांगितलं चालतं नाही सर. सध्या फलटण नगर परिषद निवडणूक चा प्रचार पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. फलटण मधील काही नागरिक आपल्याबरोबर आहेत. सध्या फलटण शहरामध्ये काय वातावरण वाटतं आपल्याला? मी रोहन दिलीप पवार, प्रभाग 12 मधील रहिवासी. फलटण नगरपालिकेमध्ये प्रभाग 12 मध्ये जे रायगड हॉटेल ते गिरवी नाक्यामध्ये जो वन क्षेत्राचा जो प्लॉट आहे त्यामध्ये असंख्य प्रकारचे फलटण मध्ये येऊन घाण टाकले जाते, सांडपाणी सोडलं जातं. कोणतंही त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. नगरपालिकेने याबाबत मी नगरपालिकेला 2022, 21, 23 मध्ये वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामध्ये नगरपालिकेने अक्षरशः दुर्लक्ष करून आता सुद्धा तुम्ही तिथं जाऊन बघितलं तर पूर्ण फलटण कचरा डेपो सारखा ती वापर करते त्या जागेचा. त्यामध्ये कुणीही लक्ष दिलं नाही आजपर्यंत. आमची इच्छा अशी की फलटण मध्ये येणारे जे प्रशासन असेल किंवा जे निवडून येतील त्यांनी ते लक्ष प्राधान्याने पूर्ण करावं की जेणेकरून आमच्या पालखी मार्गावरचा जो मोठा तो घाणीचं साम्राज्य उभं आहे ते सुंदर स्वच्छ हवं फलटण मध्ये आणि तिथं नव्याने वास्तू उभारावी एवढी अपेक्षा आहे. सध्या आपण सांगितलं फलटण शहरामध्ये एका चांगल्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य उभं राहिलेलं आहे. तर अजून फलटण शहरामध्ये फिरत असताना तुम्हाला कोणत्या समस्या जाणवत आहेत? समस्या म्हणजे पाणी आहे फलटण मध्ये, पण त्याचा योग्य वापर म्हणजे जे सामान्य कुटुंब आहे रात्री सकाळी 9ला कामावर जातं, सगळे मोलमजुरी करून रात्री 7 वाजता घरी येतं, त्यांना पहाटे 4ला उठून पाणी भरायला लागतं. माझी एक विनंती, एक तर तुम्ही मीटर बसवा किंवा पाण्याचं टायमिंग 9 करा किंवा 2 टाइम करा की फलटण मध्ये पाणी आहे हे वारंवार ऐकण्यात येतंय. प्रत्यक्षात मी कधी 4ला उठून पाणी भरलं नाही, पण तुम्ही 4च्या ऐवजी 7ला भरलं रात्री चालू केलं तर पोरं पण आमच्यासारखी पोरं पाणी भरू शकतात, आई वडिलांना हातभार लागू शकतो. तर याचा विचार येणाऱ्या काळात प्रशासनाने करावा की जेणेकरून पाणी 6चा टाइम किंवा 7चा टायमिंग ठेवलं तर महिलांना त्या पुरुष मुलं सगळी पाणी भरू शकतात. ही एवढी विनंती आहे. शमशेर सिंह का अनिकेत राज याबाबत आता आजच पुन्हा प्रचाराला सुरुवात झाली. योग्य पद्धतीने विचार करून पुढे पुढे जसे दिवस येतील तसे युवा वर्ग नक्की विचार चांगला करेल. कारण की ही येणारी इलेक्शन ही युवा वर्गाने हातात घ्यावी. मी फलटणकरांच्या सगळ्या तरुण मुलांना सूचित करतो की कारण की आपण जर आता लक्ष नाही घातलं तर आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी खूप समस्याला सामोरं म्हणजे हे करावं लागेल. त्यामुळं येणारा काळ ठरवेल आता. जैसे थे के परिवर्तन नक्कीच परिवर्तन पाहिजे. कारण की फलटण शहरामध्ये वास्तव्य करत असताना शहरालगत बारामती बघा किंवा तुमच्या 100 किलोमीटरला आता पुण्याला जाताना जी रस्ता वगैरे ती जी वाटतं वैभव त्या आपल्या इथं नाही. साध्या प्रत्येक चौकामध्ये बघा माणसं उभं राहूनच चर्चा करतात, त्यांना साधे बाकडे बसण्यासाठी नाही आहेत किंवा आपली पिढी वाचनालयाच्या दृष्टीने साधे पेपर पण तिथं आपले कुठे उपलब्ध होत नाहीत की चौकामध्ये पेपर वाचनालय ठेवावं किंवा तिथं पानपोळी करावी, पाण्यासाठी उन्हाळ्यात हे करावं. मोकाट जनावरांचा एवढा मोठा प्रश्न आहे फलटण मध्ये की अक्षरशः म्हणजे खूप प्रचंड. तुम्ही स्वतः जर फिरला तर मोकाट जनावरांच्या बाबतीत तुम्हाला लक्षात येईल की बाबा खरंच ह्याच्यावर काय प्रशासनाने केलं आजपर्यंत. ते त्यांची प्रजनन एवढी वाढती मोकाट जनावरांची. अक्षरशः माझा मित्र ज्यावेळेस बुलेटवरनं पडला त्याला 2 लाखाचं लिगामेंटचं ऑपरेशन करायला लागलं. कुणी लक्ष देत नाही ह्या बाबतीत. त्यामुळे आम्हाला युवकांनी आता ह्यामध्ये लक्ष घालून नवीन परिवर्तन करावं ही विनंती आहे आपल्याला. धन्यवाद. नक्की निसर्गाचं काय चाललंय हेच काय समजून येत नाही. सध्या शहरात काय चालू आहे? हा सध्या शहरात काय चालू आहे? शहरात आता काय तसं गारठ्याच्या बाबतीत का कशाच्या बाबतीत? गारठ्याच्या बाबतीत दुसरं अजून काय तुमच्या मनात काय? आता निसर्गाचाच नियम आहे काय उन्हाळा पावसाळा हिवाळा ती एकाच दिवशी तिने सापडतात. नाही पण शहराच्या बाबतीत तुमच्या मनातलं सांगा की तुम्ही. शहराच्या बाबतीत काय शहर आपलं आहे तसंच आहे. शहरात सुधारणा जरा कमी आहे. कोणत्या सुधारणा कमी आहेत? तसं ग्राहकांच्या बाबतीत म्हणलं जनतेच्या बाबतीत म्हणलं तरी जे काही सरकारनं द्यायला पाहिजे ते अजून शहरात अजून व्यवस्थित येत नाही. जे येतंय ते जनतेला परवडणार दिसत नाही. त्यामुळं जास्त मला काय ह्याच्यावर काय बोलायचं. जनतेनं परवडण्यासाठी काय केलं पाहिजे? जनतेला आता ती जनता कसं आहे माहित आहे का, ज्याच्या मागे पळेल गुलाल तिकडे असेल तिकडे जनता मागे पळते. तुम्हाला काय वाटतं कोणाच्या मागे पळावं? जनतेनं स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा. हो. तुमच्या मनातलं काय कोणाच्या मागे पळावं? पळायचा प्रश्नच नाही. जनतेनं सावध व्हावं न पळता.
आतापर्यंत जनता होती तिथं बेसावत होती का काय? तसंच मानावं लागेल ना. धन्यवाद. काय वातावरण इलेक्शनचं वातावरण आहे इलेक्शनचं चालू आहे. हो कोणाचा जोर आहे? आहे आता खासदार गटाला चांगला जोर वाटतोय. बर, काय शहरातल्या काय समस्या काय जाणवत आहेत का? समस्या आहेतच की आता रस्ते नाहीत, पाण्याची सोय नाही, गटराची सोय नाही, ह्या सगळ्या समस्या सगळ्यांच्या समोरच आहेत. काय कोणी सांगायची गरज आहे का? मग काय वाटतं यावेळेस काय फलटणकर काय करतात? आम्हाला ते वाटतंय बदल होईल, बदल होईल? शक्यता आहे. कोणाकडे जाईल सत्ता? खासदारांच्या वेळेला जाण्याची शक्यता आहे. माझे खासदार माझी सध्या तुम्ही फलटण शहरामध्ये व्यापार करताय, काय तुम्हाला अडचणी काय जाणवतात का फलटण नगरपालिकेकडून? तसं म्हणायचं अडचणी काही जाणून येत नाहीये, पण अशी एक लाईन अशी सुकड बोंबलवाल्यांची करत नाही. एक हित आहे तर एक तिथे, आणि मेन म्हणजे एकाला धंदा होतो एकाला धंदा होत नाही. असं सगळ्याला धंदा झाला पाहिजे आणि एका लाईन एकच लाईन केली पाहिजे. बोंबिलवाल्यांची तर बोंबिलवाल्यांची, फळवाल्यांची तर फळवाल्यांची, असं ह्या फलटण मध्येच नाहीये. आणि 10 ठिकाणी बाजार भरतोय, एकाच ठिकाणी असं बाजार भरण्यासारखी तरी जागा हवी आपल्याला. ही समस्या, बाकी नाही आपलं काय. बघा, महिला म्हणून ज्यावेळी तुम्ही व्यवसाय करता, दिवसभर या ठिकाणी दुकानावर तुम्ही असता, तर तुम्हाला अजून कोणत्या सुविधा पाहिजेत नगरपालिकेकडून तुम्हाला असं वाटतंय? आम्हाला सोयी सुविधा म्हणजे कसं आहे, बाजारपेठेत आम्हाला सोयी सुविधा म्हणजे एका ठिकाणी सगळा बाजार भरला पाहिजे, तर सगळ्याच म्हणजे पोट पाणी पिकलं पाहिजे, काही एकाच नाहीये. म्हणजे आता एक प्रकार म्हणजे आम्ही लोणंदमध्ये बाजारला जातो, तर बाजार तो एवढा मोठा आहे ना, मी सगळ्याचीच पोट पाणी पिक, फळवाली इकडे, भाजीवाली इकडे, सुकड बोंबिलवाली इकडे. असं जर आपल्या इथं पण विमानतळावर जरी बाजार भरला किंवा एखादी इथं अशी कुठे जागा बघून असा मोठा बाजार भरला तरी ही समस्या म्हणजे ही होईल. लघवीची सोय, बाथरूमची सोय नाही, कशाची सोय नाही. काय कुठं बाया माणसांनी जायचं बाथरूमला म्हणलं तरी सोय नाही, गाड्यांना नाही. काही स्वच्छता गृहाची नगरपालिकेकडून तुम्हाला सोय होत नाही? हा, नाही होत सोय. धन्यवाद. समस्या कशा आहेत तर रस्त्याच्या आहेत, पण आता सगळीकडे सिमेंट रोड चालू असल्यामुळे थोडा कामाला थोडा वेळ लागणारच, पण त्याला थोडासा वेळ जाईल, पण नक्की रस्ते चांगले होते फलटणचे. सध्या फलटण नगर परिषद निवडणूक सुरू आहे. रामराजे विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर अशी लढत होत आहे. लढत तसं म्हणायला गेलं तर 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर वार्डात जरा जास्त थोडीशी मोठ्या प्रमाणावर लढत वाटते. काय कोणाचा विजय होईल? तसं नाही सांगता येणार, कारण की सत्ता बदल झाला पाहिजे. सत्ता बदल झाला पाहिजे. ते काय चाललंय? काय आता भाजपवाली, शिवसेनेवाली, काँग्रेसवाले, काय कसं काय होईल काय? आता बदल व्हायला पाहिजे. लेडीज असल्यामुळे बाथरूमची वगैरे काही सोय नाही. जायचं म्हणलं तर घरी जावं लागतं. ती तर पहिली सुविधा पाहिजेतच महिलांसाठी. या मंडईत पण तसंच आहे, महात्मा फुले मंडईला पण सोय नाही आहे, त्याचा पण वापर करत नाही. ती तर पहिली सुविधा बायांसाठी तेवढंच पाहिजे, लेडीजसाठी ती तर पाहिजेतच. आता आम्हीच फक्त करतो भाजीपाला, आमच्याकडे पर्यायच नाही दुसरं, पुरुष माणूस करत नाही. आमची लय तशी त्याची गैरसोय. धन्यवाद.